नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 23 फेब्रुवारी दुपारचे 2:30 वाजत आहेत. आज आपण पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या 3 ते 4 दिवसात कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम हवेच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर सध्या ज्या काही सिस्टीम सक्रिय आहेत त्या म्हणजे जम्मू काश्मीरच्या या भागात पश्चिम भागात एक WD आलेला आहे आणि हा WD उद्या म्हणजे 24 तारखेच्या रात्री जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या आसपास येईल आणि 26 आणि 27 फेब्रुवारीला या भागात परत एकदा हिमवृष्टीचा अंदाज आहे. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशपासून ओडिसापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय झालेली आहे. आता याच ट्रफ लाईनमुळे पुढील काही दिवसात 3 ते 4 दिवसात विदर्भात पावसाचा अंदाज बनणार आहे. ते आपण पुढे सविस्तरमध्ये पाहणारच आहोत. याच्यानंतर तमिळनाडूपासून केरळपर्यंत पण एक ट्रफ लाईन सक्रिय झालेली आहे. आणि थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा फ्लो थोडंफार उत्तर महाराष्ट्र, पश्चिम दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागात येत आहे. त्याच्यामुळे रात्रीची थंडी आणि रात्रीची आणि पहाटेची थंडी या भागातून पडत आहे. बाकी राज्यातील दिवसाचं तापमान सर्व जिल्ह्यातून जास्त आहे. दिवसा काही थंडी नाही आहे, मात्र रात्री आणि पहाटेच्या वेळी थोडीफार थंडी पडत आहे. त्यानंतर सध्याच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर सध्या आपल्या राज्यात कोणत्याच भागात कोणत्याच प्रकारचे ढग सक्रिय नाही आहेत. उन्हाची तीव्रता सर्व जिल्ह्यातून जाणवत आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम आजचा म्हणजेच 23 फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे. दिवसाचं तापमान राज्यातील सर्व जिल्ह्यातील जास्त राहील. रात्रीची थंडी थोडीफार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे या भागात रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी थोडीफार थंडी राहील. बाकी आज राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे. मात्र उद्या म्हणजेच 24 फेब्रुवारीला गडचिरोली जिल्ह्यातील जे दक्षिणेकडील तालुके आणि गावं आहेत या भागात ढगाळलेलं हवामान होणार आहे उद्या म्हणजेच 24 फेब्रुवारीला. आणि या भागात जर तसं एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, कुठेतरीच हलका मध्यम होऊ शकतो उद्यासाठी म्हणजेच 24 फेब्रुवारीसाठी. त्याच्यानंतर 25 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, अवकाळी असल्यामुळे हा पाऊस सार्वत्रिक असा नसतो. ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढते त्या भागातच हा पाऊस पडतो. या भागात 25 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे या सर्व जिल्ह्यातून. तसेच रविवारच्या रात्री म्हणजेच 25 फेब्रुवारीच्या रात्री आणि पहाटेच्या वेळी विदर्भात हा पाऊस थोडाफार पोचेल. म्हणजेच विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात म्हणजेच गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती या पट्ट्यात थोडाफार रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी हा पाऊस 25 फेब्रुवारीच्या पोचू शकतो. त्याच्यामुळे रविवारच्या रात्री विदर्भातील ह्या सर्व जिल्ह्यातून पावसाचा अंदाज आहे आणि गारपिटीची सुद्धा शक्यता दिसत आहे. उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत धाराशिवपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागात कोणत्याच भागात पावसाची शक्यताही नाही आहे. तसेच बुलढाणा, अकोला, वाशिम, परभणी, जालना, हिंगोली या भागात ढगाळलेलं हवामान होईल. पावसाची शक्यता सध्याच्या अंदाजानुसार नाही आहे, पण जर का बदल काय झाले तर आपण आपल्या चॅनलवर नक्कीच देऊ. त्याच्यानंतर 26 फेब्रुवारीला म्हणजेच सोमवारी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, अमरावती या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा व गारपिटीचा अंदाज आहे. तसेच नांदेड, लातूर, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस या भागात सार्वत्रिक असा नसेल आणि विदर्भात सुद्धा सार्वत्रिक असा नसेल.
ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढेल त्या भागातच मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज 26 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी आहे. त्याच्यानंतर 27 फेब्रुवारीला हा पाऊस थोडाफार मध्य प्रदेशच्या दिशेने जाईल. त्याच्यामुळे 27 फेब्रुवारीला विदर्भातील जे उत्तरेकडील जिल्हे आहेत, गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांच्या उत्तर भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे. पण मंगळवारी 27 फेब्रुवारीला पावसाची जी फ्रिक्वेन्सी असते, इंटेन्सिटी असते, ती कमी होणार आहे. त्याच्यामुळे सोमवारचा अंदाज काय अजून कन्फर्म नाही आहे. तसं आपण पुढील काही दिवसात कन्फर्ममध्ये तुम्हाला नक्कीच सांगू. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, वाशिम या पट्ट्यात सुद्धा ढगाळलेलं हवामान 27 फेब्रुवारीला राहील. पण ढगांची व्याप्ती थोडीफार कमी होईल. त्याच्यामुळे पावसाची शक्यता मंगळवारी म्हणजे 27 फेब्रुवारीला कमी आहे. उर्वरित हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही 27 फेब्रुवारीला नाही आहे. तर एकूणच काय तर उद्या म्हणजे 24 फेब्रुवारीला गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. सार्वत्रिक असा नाही. 25, 26 आणि 27 विदर्भातील हे सर्व जिल्हे, या सर्व जिल्ह्यातून पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे. विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आणि मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, जालना या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी. हे जे सर्व जिल्हे आहेत, सोलापूरपासून सिंधुदुर्ग, मुंबई विभाग, कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या भागात कोणत्याच पावसाची शक्यता येणाऱ्या 4 ते 5 दिवसातून नाही आहे. फक्त मराठवाडा आणि विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून हा पाऊस असेल. बाकी याच्यात थोडाफार बदल पण होऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या अपडेटेड व्हिडिओ टाकतच असतो. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या शेतकरी मित्रांना आणि विदर्भातील लोकांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा होता 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंतचा हवामान अंदाज. बाकी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा. धन्यवाद मित्रांनो.